साहित्य विचार डॉक्टर वा कुलकर्णी यांच्या या पुस्तकामधून BA प्रथम वर्षाला जी 2 प्रकरणं लिटरेचरसाठी दिलेली आहेत, त्यामध्ये दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे साहित्याचे प्रयोजन. तर आपण साहित्याचे प्रयोजन याविषयी मागील पिरियडमध्ये चर्चा केलेली होती. आज आपण स्वरूप व प्रयोजन यांचा परस्पर संबंध म्हणजे कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचा तिच्या प्रयोजनाशी निकटचा संबंध असतो असं दिसते. उदाहरणार्थ, कापडाचे एकंदर स्वरूप लक्षात घेऊनच त्याचे निर्मिती प्रयोजन आपण ठरवित असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण कापडाचं जर घेतलं तर त्यामागचं प्रयोजन प्रत्येकाचा वेगवेगळा राहू शकतो. जसं कोट, सदरा असेल, सतरंजी किंवा पडदे अशा प्रकारे असे सूत्र साहित्याला लावून साहित्य कृतीची प्रकृती व स्वरूप लक्षात घेणे आणि त्यानुसार प्रयोजनाची निश्चिती करणे या मार्गाचा अवलंब केला गेलेला दिसतो. आणि म्हणूनच काव्याची प्रयोजने अनेक आहेत. कारण कोणतीही निर्मिती करण्यामागचं प्रयोजन प्रत्येक लेखकाकरवी ते वेगळं राहू शकतं. आपल्या स्वरूपाशी इमान राखणे हे महत्त्वाचं. म्हणजे प्रयोजन करत असताना आपण जी काही गोष्ट आपण निवडतो त्यामध्ये त्याच्याशी एकरूपता साधणे, त्या स्वरूपाशी इमान राखणे, नीतिमान तत्वावर ती निर्मिती करणे ही प्रयोजने असली पाहिजे असे प्रसिद्ध समीक्षक वेलेक यांचं म्हणणं आहे. समीक्षक वाल कुलकर्णी यांच्या मते साहित्याचे प्रयोजन हे खरं तर त्याच्या प्रकृतीनुसारच केले पाहिजे अथवा अनेक युक्त होईल. केवळ आपल्या अपेक्षेचा निकष लावणे चूक होईल. कारण ललित साहित्य हे साधन नाही, ती एक अनन्य परतंत्र स्वयंभू संपूर्ण आणि चैतन्यपूर्ण सृष्टी आहे. तिच्यावर आपल्या अपेक्षा लादू नयेत असं या ठिकाणी सांगितलं जातं. वेलेक आणि वारण या समीक्षकांनी आपल्या साहित्य सिद्धांत या ग्रंथात म्हटलेलं आहे की काव्याची प्रकृतीच त्याचा उपयोग खरं तर ठरवीत असते. कारण की काव्याचा, एखाद्या साहित्याचा प्रकृती धर्म कोणता आहे त्यावरच त्याची उपयोगिता ती ठरत असते. वस्तूकडून साधले जाणारे कार्य म्हणजेच ती वस्तू कोणत्याही कलावस्तूची जडणघडण खरं तर तिच्या प्रयोजना कार्यानुसारच केली जात असते. लक्षात आलं का? कोणत्याही कलावस्तूची निर्मिती करत असताना किंवा कोणत्याही कलावस्तूची जडणघडण होत असताना ती तिच्या प्रयोजन कार्यानुसारच केली जात असते आणि कालमान, साधनांची उपलब्धता व अभिरुचीच्या दृष्टीने इष्ट अशा अपेक्षा यानुसार त्या वस्तूला साहाय्यभूत होणाऱ्या उपांगांची जोड दिली जात असते. एखाद्या साहित्यकृतीत साहित्याच्या प्रयोजनाच्या दृष्टीने अनावश्यक पण एकंदरीत मनोवेधक व अन्य कारणास्तव समर्थनीय असा बराच भाग असू शकतो. या समीक्षकांनी पुढे आणखी स्पष्ट करत असताना एक काव्यस्वरूपाचं निदान कसं असावं याविषयी बोलताना होरेस ह्या पाश्चात्य समीक्षकांनी म्हटलेलं आहे की काव्य हे सुंदर आणि उपयुक्त असते, हे त्यांचं मत आहे. पण तसं बघितलं तर सुंदरता आणि उपयुक्तता यांना एकत्र सामावणे किंवा एकत्रपणे अजमावणे ही एक काठेवरची म्हणजे कसरत आहे, द्वंद्वात्मक कल्पना आहे ती. कारण सुंदरता आणि उपयुक्तता यांना एकत्र अजमावणे ही खरं तर एक वेगळी बाब आहे. वेलेक आणि वारेण यांच्या मते यापैकी एक विशेषण सुट्टे घेऊन काव्यामागे लावल्यास
प्रयोजनासंबंधीचे अगदी टोकाचे परस्पर विरोधी गैरसमज निश्चितपणे संभवू शकतात. मग सुंदरता म्हणजे काय, असा जर आपण प्रश्न जर विचारात घेतला तर सुंदरता म्हणजे तेच की जे कंटाळा आणत नाही अशी सुंदरतेची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. केवळ कर्तव्य कर्म नव्हे, ते स्वयमेव फलश्रुतीरूप आहे. ते आणि उपयुक्त म्हणजे ज्यात कालापव्यय होत नाही किंवा ते केवळ कालक्षेपाचा प्रकार नाही, काहीतरी गंभीर दखल घेण्याजोगे असे वॉरेन आणि विलेक यांनी सुंदर व उपयुक्त अशा दोन द्वंद्वांचे अर्थ या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यांच्या मते या दोन्ही संज्ञा सुट्ट्या करून घेतल्यामुळेच खरे तर आनंदबोध, मतप्रचार, शुद्ध प्रतिमासृष्टी किंवा नाद क्रीडाकृती अशी प्रयोजनाबद्दलची परस्पर विरोधी द्वंद्वे निर्माण झालेली आहेत. आणि म्हणूनच एखादी साहित्यकृती प्रयोजनदृष्ट्या जेव्हा पूर्ण यशस्वी होते तेव्हा तिच्या मागे उपयुक्तता व आनंद हे दोन्ही सूर एकसाथ जोडून आलेले असतात. म्हणजे साहित्याचं प्रयोजन आणि त्याचं स्वरूप ठरवत असताना एखादी साहित्यकृती प्रयोजनदृष्ट्या जेव्हा यशस्वी होते तेव्हा तिच्यामध्ये आनंद व उपयुक्तता हे दोन्ही सूर एकसाथ जोडून आलेले दिसतात. एवढेच नाही तर ते तिच्या ठायी पूर्ण एकजीव झालेले असतात. आपल्या विविध प्रकारच्या आनंदाची यादी अगदी भली मोठी होईल, पण साहित्यानंद हा काही त्या यादीतील नुसता आपणास पसंत पडलेला एक आनंद नाही, तर तो एक वेगळा उच्चतर आनंद आहे असे आपण ठामपणे प्रतिपादिले पाहिजे. कारण निरपेक्ष चिंतनासारख्या उच्चतर क्रियेपासून तो मिळत असतो. म्हणजे साहित्यकृतीचा, कलाकृतीचा आनंद काय आहे, तर निरपेक्ष चिंतनासारख्या उच्चतर क्रियेपासून तो मिळत असतो. व साहित्याची उपयुक्तता, त्याची बोधप्रदता, त्याचे गांभीर्य म्हणजेच एक प्रकारची ती आनंदप्रद गोष्टच असते. हे गांभीर्य सौंदर्यात्मक असते, प्रत्यक्षानुभूतीच्या स्वरूपाची असते असे या समीक्षक द्वयाने म्हटलेले आहे. प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनीही जीवनानुभूती व आनंद असे दोन घटक या संदर्भात स्पष्ट केलेले आहेत, सांगितलेले आहेत. सुंदर, उपयुक्त, जीवनानुभूती, आनंद या प्रयोजनांच्या संदर्भात काव्य स्वरूपाची निश्चिती करणाऱ्या अशा संज्ञा शेवटी व्यापकार्थाने दोन मूल्यगटात मोडताना दिसतात. सुंदर, सौंदर्य आणि आनंद या संज्ञा कलामूल्य वा सौंदर्यमूल्य यांचीच खरं तर सूचना देतात, तर जीवनानुभूती आणि उपयुक्तता या संज्ञा जीवनमूल्यांचीच सूचना देतात. वाल कुलकर्णी यांच्या मते अखेरीस या सर्वांची समाप्ती, त्यांचा हेतू एकच, तो म्हणजे उच्चतर आनंद हेच त्यांना खरं तर अपेक्षित असते. म्हणजे साहित्यातील सुंदरता, सौंदर्य, आनंद याबरोबरच जीवनानुभूती आणि उपयुक्तता ह्या संज्ञा खरं तर जीवनमूल्यांचीच सूचना देतात असं मत वाल कुलकर्णी यांनी सांगितलं. आणि शेवटी ज्या काही गोष्टी निर्माण होतात त्या निर्माण होण्यामागचा किंवा निर्मिती करण्यामागचा हेतू एकच, प्रयोजन एकच, ते म्हणजे उच्चतर आनंद हे अपेक्षित असते. जीवनानुभवांची सूक्ष्मता, खोली व व्यापकता, त्यांची हाताळणी, सूचकता, अनेकार्थता, सौंदर्याचे भान असणारी कलात्मकता इत्यादी विशेषांनी सिद्ध होणाऱ्या कलाकृतींच्या स्वरूपाचा विचार करून आपण त्यांची प्रयोजने निश्चित
करत असतो. यावरूनच घटकाभर करमणुकीकरता, वास्तवाचाच विसर पाडण्याकरिता, वासना चेतविण्याकरिता, विशिष्ट मतप्रचाराकरिता किंवा उच्चतर कलात्मक आनंदाकरता अशी साहित्याची अनेक प्रयोजने कल्पिली जातात आणि अशा प्रयोजनांच्या आधारेच त्यांचे वर्गीकरण केले जाते. या साऱ्या विवेचनावरून लक्षात येते की एकंदरीत साहित्यकृतीचे स्वरूप आणि तिचे दुहेरी म्हणजे लेखक व वाचक यांच्या बाबतीतील प्रयोजन यांच्यात निश्चित असे एक नाते असते, एक परस्पर संबंध असतो आणि त्यामुळेच ती लेखन कलाकृती, ती साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचत असते. कारण लेखक आहे, वाचक आहे यांच्यातील एक वेगळं असं नातं असतं आणि म्हणूनच एक परस्पर सापेक्ष असा दोघांमधला असणारा संबंध ज्याचं रूपांतर साहित्यकृतीतून लेखक वाचकांपर्यंत पोहोचवतो आणि एखादी साहित्यकृती जेव्हा प्रयोजनदृष्ट्या यशस्वी होते तेव्हा तिच्यामध्ये वाचकांना देण्याचा आनंद आणि उपयुक्तता हे दोन्ही सूर खरं तर एकवटलेले असतात, जुळून आलेले असतात आणि तिच्या ठायी पूर्ण ते एकजीव झालेले असतात. अशा पद्धतीने साहित्याचं स्वरूप आणि प्रयोजन यांचा अतिशय परस्पर असा घनिष्ठ संबंध आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रांजळपणे म्हणावं लागेल. म्हणून साहित्याच्या प्रयोजनामागील हेतू जो असतो तो आनंद आणि विचार आणि त्या प्रयोजनाची उपयुक्तता या सर्व गोष्टी साहित्याच्या प्रयोजनासाठी परस्पर पूरक असतात आणि त्यांचा संबंध हा अगदी एक वेगळं नातं निर्माण झालेलं असतं आणि म्हणून लेखक आणि वाचक यांच्या बाबतीतील प्रयोजन यांच्यात निश्चित प्रकारे एक घनिष्ठ घट्ट असं नातं असतं आणि तो एक परस्पर त्यांच्यामधील परस्पर सापेक्ष एक संबंध असतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढल्या तासामध्ये जेव्हा आपण चर्चा करू तर त्यामध्ये आपल्याला त्यामधील काही प्रयोजने आहेत, साहित्यातील काही प्रयोजने आहेत, मग ती कोणती आहेत आणि त्यावर ती कशा पद्धतीने वाचकांपर्यंत ती पोचलेली आहेत आणि लेखकांनी ती कशी मांडलेली आहेत ती आपण पुढल्या पिरियडमध्ये आपण बघूयात.